माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केवळ सर्वसामान्य जनतेमध्ये भ्रम पसरविण्यासाठी महावितरण मुख्यमंत्री सौर योजनेअंतर्गत 10,000 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं आज खोटं ट्विट केलं. खरं म्हणजे मला त्यांची क्यू येते की स्वतः आता विरोधी पक्षनेते नाही, शिवाय त्यांचं पोलीस संरक्षण, त्यांची सुरक्षा काढण्यात आली आणि म्हणून की काय जो पहिल्यासारखा रुबाब आहे तो राहत नाही आणि म्हणून त्यांची मानसिकता वैफल्यग्रस्त निश्चितच मी समजून घेऊ शकतो. पुन्हा कदाचित आपली वर्णी लागावी यासाठीही त्यांचं, पण एवढं खोटं. मुख्यमंत्री सौर योजना याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही, त्याची चौकशी द्या तुम्ही पुरावे मग. आणि मी त्यांना सांगितलं पाहिजे की महावितरण पॉवर परचेस सप्लाय सोबत ॲग्रीमेंट करत आहे आणि हे ॲग्रीमेंट करत असताना वीज मिळाली तरच त्यांना पैसे देते, अजून कुणाला रुपया दिला नाही. आणि ज्या कंपन्यांनी कामं सोडले, ज्यांनी अर्धवट ठेवले, ज्यांनी ॲग्रीमेंट प्रमाणे काम केलं नाही, अशावर तर गुन्हे दाखल केलेत, मग अधिकारी असू दे किंवा कंपनी असू दे. आणि मला वाटतं केवळ स्वतःचा रुबाब दाखवण्यासाठी त्यांनी ट्विट केलं. खोटं बोलून माध्यमाला, जनतेमध्ये सत्ताधाऱ्याच्या विरोधात भ्रम पसरवण्याचं काम अंबादास दानवे यांनी केलं हे निश्चितच.